ही दोन्ही बॅटरची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। पहिलं षटक घेऊन अमित बोत्रे, पहिला चेंडू पंच केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक अनिकेत वरेकर चेंडू खाली आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन। फलंदाज नितीन शेलार बाद। पहा रिप्ले तुमच्या समोर, पहिल्या चेंडूवर विकेटचं झालंय पतन आणि कुठेतरी या मॅच मध्ये एचसीटी मानाईनगर बॅकफुटला जाते का? कारण ज्या वेळेला पहिल्या चेंडूवर गडी बाद होतो तिथून कुठेतरी टीम संकटात येऊ शकते। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना क्रमांक 3 वर राहुल शेलार। मोठा फटका खेळलाय, ओव्हरपिच चेंडू हवेत, सरळ फ्री होम डिलिव्हरी। पहिल्या चेंडूवर देखील गडी बाद केला होता आणि दुसऱ्या चेंडूवर देखील अमित बोत्रे यांनी विकेट प्राप्त केलाय। संघाचे कॅप्टन उमेश आलेत क्रमांक 4 वर। आज तुषार चाळके बॅटिंग ऑर्डरमध्ये नाही आहेत आणि तो कुठेतरी फायदा घेईल टीम गुलमोहर बोत्रेवाडी। चांगला ड्राईव्ह केलाय, पुढे सरसावून एक धाव प्राप्त केली जाईल, दोहेचा प्रयत्न होत नाहीये कारण सोहम शेलार यांना स्ट्राईक हवी आहे। एक यंगस्टर खेळाडू आहेत सोहम शेलार, आता या मॅच मध्ये त्यांच्यावर जबाबदारी आहे। एक धाव झाले, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 मध्ये तुम्हाला 2 बाहेर मारावे लागतील तेव्हा या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता। स्टॉक स्वीपचा प्रयत्न करण्याचा निषेध धाडस दाखवला, उगी एक धाव प्राप्त होईल। 2 धावा धाव फलकावर, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2 मध्ये जर 2 मारले 12-15 धावा जर झाल्या ना इथून तर मॅचला मजा येऊ शकते। ते 2 षटकार मारावे लागतील कारण मानाईनगरचा वंडर बॉय सोहम शेलार ऑन स्ट्राईक, क्षमता आहे त्यांच्याकडे। स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय, लॉंग ऑफ होते तैनात, चेंडू जाईल सीमारेषा पार आरपार। सोम दत्तात्रय शेलार यांच्या बॅटमधून षटकार। संख्या 8, अजून एक हवाय, शेवटचा चेंडू बाकी, अजून एक जर आला तर 14 होऊ शकतात, चौकार आला तर 12 आणि 12 ते 13 ही फायटिंग टोटल असू शकते या उपांत्य लढतीमध्ये। कारण फेअरलेस कडवेबरोबर कोण दोनात करेल या अंतिम लढतीमध्ये। शिवागजय देवी चषकाचा आपण उपांत्य लढत पाहताय। शफल होऊन विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट लागल्यानंतर पायावर आदळतोय, एक धाव प्राप्त केली जाते, अंडरआर्म थ्रो केलाय आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील बाद। एक सिंगल धाव, 9 धावा धाव फलकावर, 10 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी या दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये। गुलमोहर बोत्रेवाडी 10 रन्स टू विन। चला एससीटी मानाईनगर, चला फास्ट करा, आतमध्ये जा। पहिल्या उपांत्य लढतीमध्ये तब्बल 28 धावांचं लक्ष्य होतं, दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये आहे 10 धावांचं लक्ष्य। एक संघ पहा लाईनअप मध्ये आतमध्ये येतोय, दुसरा बाहेर जातोय कारण त्यांना माहित आहे आता अंधार काही क्षणामध्ये होऊ शकतो। अजून अंतिम लढत बाकी आहे, थोडंसं स्पीडअप करा, 6 मध्ये 10 करायचे आहेत। प्रशांत बोत्रे अनिकेत वरेकर ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले। 6 मध्ये करायचे 10 धावा। ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये जाईल आणि हा सामना देखील रोमहर्षक होईल यात शंका नाहीये। कारण एका बाजूला मानाईनगर, दुसऱ्या बाजूला बोत्रेवाडी, कोण होईल अंतिम फेरीमध्ये दाखल
कोण करेल फेअरलेस कडवेच्या समोर 2 हात. लेट्स सी. चला प्लीज मॅच चालू करा. प्रशांत बोत्रे ऑन स्ट्राईक. अनिकेत वरेकर 6 मध्ये करायच्या 10 धावा. सोम शेलार एकमेव षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय, कारण या खेळाडूची क्षमता मोठी आहे. वय छोटं परंतु प्रतिभा संपन्न खेळाडू. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि जाईल प्लॉटच्या बाहेर. 6 मध्ये करायचे होते 10, आता 5 मध्ये करायचे आहेत 4. पाच मध्ये 4. मॅच संपली नाहीये. कमबॅक करावं लागेल सोहम यांना. हुक केलाय चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. 1D. 4 मध्ये आता 3 करायचे आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही होईल याचा नेम नसतो. एका धावेने एखादा संघ पराभूत होतो, एका धावेने एक संघ जिंकू शकतो. आणि पाठच्या मॅचमध्ये गुलमोहर बोत्रेवाडी 1 मध्ये 1 करून उपांत्य लढतीमध्ये आले. 4 मध्ये 3. ही विकेट हवी आहे SCT मानाई नगरला प्रशांत बोत्रे यांची. कमी कधी टाकलेला चेंडू विकेट केला. डीपला स्क्वेअर लेग. फक्त चेंडू बाहेर उचलून आणेल. अंतिम लढतीमध्ये फेअरलेस कडवे सोबत 2 हात करेल गुलमोहर बोत्रेवाडी. तेलवाडीवाला. त्याच दरम्यान योगेश दादा कुराडे साहेब युवा उद्योजक यांचं शुभागमन होत असताना श्री वाघसाई देवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला आपण टॉस